नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, चमचमीत, झणझणीत असा बटाट्याचा रस्सा बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा बटाट्याचा रस्सा तयार होतो. हा बटाट्याचा रस्सा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. या बटाट्याच्या रस्स्याबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल असा हा बटाट्याचा रस्सा तयार होतो. इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं, इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, एक छोटा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत. अर्धा चमचा जिरे. तर इथे आता हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याचा रस्सा किंवा आमटी छान अशी तयार होते. तर इथे आता हे वाटण तयार करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. तर इथे मोहरी छान तडतडलेली आहे. एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा छान परतवून झालेला आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. इथे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं, ते वाटण आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे वाटण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे आमटी किंवा रस्सा छान असा खमंग तयार होतो. कांदा टोमॅटोमध्ये आपण इथे आता खोबऱ्याचं वाटण आहे ते परतवून झालेलं आहे. वाटण परतवून झाल्यानंतर इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट आपण 1.5 चमचा वापरणार आहोत. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. तर इथे आपण 1.5 चमचा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे तुमच्या इथे जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत. मसाले छान परतवून झाल्यानंतर आपण बटाट्याचे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याचे तुकडे छोटे मोठे असे तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आता मसाल्यामध्ये आपण हे बटाटे 1 मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत, म्हणजे रश्श्याला छान अशी तर्री येते. तर इथे आपण 1 मिनिटभर आपण बटाट्याचे तुकडे आहेत ते आपण मसाल्यामध्ये परतवून झालेले आहेत आणि इथे आता रश्श्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे छान तर्रीदार असा रस्सा तयार होतो. पाण्याचा वापर केल्यानंतर आपण रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि आपण बटाटा छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण बटाटा छान मऊसर असा शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे आता झाकण काढून झाल्यानंतर रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि इथे आता बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असा शिजलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर रस्सा आपण एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे चमचमीत झणझणीत असा बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे. छान एक उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथे हा बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हा बटाट्याचा रस्सा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.